नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि या प्लेटमध्ये मी काय ठेवणार, या प्लेटमध्ये मी ब्रेड रोल तयार करून ठेवणार आहे. आणि ब्रेड रोल हा असा प्रकार आहे, माझ्या खूप आवडीचा प्रकार आहे. भले त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त जातं, पण एखादं विकायला हरकत नाही ना. एवढा विचार नाही करायचा. एवढ्या छान सगळ्या देवानी वस्तू दिल्यात आपल्याला, त्याचा उपभोग घ्या. हां, त्याच्यानंतर थोडं एक्झरसाईज जास्त कराल ना, पण त्यासाठी ब्रेड रोल बघा. चला घे रे. सर्वात आधी याला लागणारा मसाला आपण करून घेऊ. हिरवी मिरची, त्याच्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या आणि कोथिंबीर हे आपण कुटून घेऊ. आणि एक काळजी घ्यायची की मसाला जेव्हा आपण बनवतो याचा, तर कमीत कमी तेलामध्ये तो मसाला बनवायचा. कारण नंतर मग ती ब्रेड आपण तळतो. त्याला ऑप्शन असं आहे की तळलेलं जर नको असेल तर मग त्याला तेलाचं ब्रशिंग करून तुम्ही शॅलो फ्राय करा, पण त्याच्यात तेवढी मजा येत नाही. मोहरी खूप जास्त नाही घालायची मोहरी. त्यामध्ये हा मसाला, थोडी हळद, आणि आता गॅस बंद केलेला आहे. म्हणजे आपलं फोडणी जळणे हा प्रकार राहत नाही. यामध्ये थोडंसं मीठ. गंमत कशी असते, हां, फोडणीत जर मीठ घातलं आपण तर संपूर्ण भाजीला, त्या मसाल्याला मीठ व्यवस्थित लागतं. छोटी टीप आहे, महत्त्वाची आहे. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. परतताना आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत, किंवा तुम्ही किसून सुद्धा शकता. कोथिंबीर आणि हा मसाला जो आहे हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा. एकत्र करून आपल्याला थंड करायचा आहे. हा मसाला किंवा आतली जी भाजी सारण आहे ते तयार आहे. आपण याला थंड करून घेऊ. मसाला आपला थंड झालेला आहे. ही ब्रेड घ्यायची आणि ब्रेड ताकात बुडवायची. ताकात बुडवल्यावर त्यामध्ये हा असा मसाला जो आहे तो भरायचा. आता ताकात बुडवल्याने होतं काय की ब्रेड होते मऊ आणि मग ती इझिली मोल्ड होते. अशा पद्धतीने आता काही लोकांना असं वाटेल की बाबा ताकात का, पाण्यात का नाही. पाण्यात जर बनवलं तर तो पानसट लागतो. ताकात बनवलं पानसट लागत नाही. आणि थोडा आंबटपणा जो असतो ताकाचा, मजा येते त्याची. सायलेन्स. आणि हे एकदा असे सेट केल्यानंतर आता हे मऊ झाले तर आपण याला फ्रीजमध्ये ठेवूयात. आता तुम्हाला असं वाटेल की इथून बटाटा दिसतोय तर हे फुटेल, पण असं काही होत नाही. आता हे असे सगळे तयार करून नंतर याला फ्रीजमध्ये ठेवायचं 15 ते 20 मिनिट. दहा मिनटं हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये सेट होतं. सेट झाल्यावर पुन्हा तुम्ही याचा जो शेप आहे तो छान करू शकता. असा गोल, नाहीतर तुमच्याकडे जर छान असा चौकोनी डब्बा असेल काही, तर त्याच्यामध्ये आता याचा शेप कसाही होईल. चौकोनीसुद्धा होईल, गोलसुद्धा होईल. आता याचं तेल जे आहे किती गरम करावा, एवढं की त्याच्यातून आता धूर निघायला लागलेला आहे. तेव्हा मग हे कमी करा किंवा बंद करा. नंतर यामध्ये आपल्याला टाकायचे फ्राय पावडर. आणि फ्राय पावडर टाकल्यामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे की फ्राय पावडर जी आहे तेलाला हलकं करते. आणि हलकं तेल झाल्यानंतर त्यामध्ये जोही पदार्थ तुम्ही तळाल तो कमीत कमी तेल घेऊन परत होईल. आलं लक्षात? नसेल आलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे, नक्की वाचा. पण फ्राय पावडर वापरा. अरे फ्राय पावडर मिळेल कुठे? खालती जो नंबर दिला आहे ना त्यावर मेसेज करा. फ्राय पावडर घालायची
ते त्यात छान डिझॉल्व होतं आणि नंतर आपला जो पदार्थ आहे तो त्यामध्ये तळायचा. एवढं सोपं आहे. तेल थंड नको एवढं लक्षात घ्या, कारण जर थंड तेल केलं तर ब्रेड रोलमध्ये तेल जास्त जाईल. त्याला एक तळून पाहायचा.